उद्धव ठाकरे कुटुंबियांसोबत परदेशी रवाना 4 मे रोजी ठाकरे मुंबईत येणार असल्याची माहिती। तर राज ठाकरेही सध्या कुटुंबासह परदेश दौऱ्यावर। दोन्ही भाऊ मुंबईत परतल्यानंतर युतीच्या चर्चांना गती मिळणार। पार्ले पंचमतर्फे शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। दादरमधील शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी। महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक। राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही लोकभावना आम्ही समजून घेतली। संजय राऊतांचं वक्तव्य। मंत्रिमंडळ बैठकीत हिंदी सक्तीच्या शासन निर्णयावर चर्चेची शक्यता। हिंदी सक्तीच्या शासन निर्णयावर फेरविचार होण्याची शक्यता। कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री दादा भुसे यांची पत्रकार परिषद। दादरमध्ये भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर। हिंदी सक्तीच्या विषयावर भाजप आणि मनसेमध्ये जुंपली। भाजपने काल लावलेल्या बॅनरला मनसेचं उत्तर। संपूर्ण देशाला मराठी शिकण्याची गरज, मनसेचं बॅनरमधून उत्तर। महाराष्ट्रातल्या राजकारणात विष आणि कटुता भाजपने निर्माण केली। ओठात एक आणि पोटात एक असा महाराष्ट्र कधीच नव्हता। संजय राऊत यांची भाजपवर टीका। बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीसाठी शरद पवार, युगेंद्र पवार आणि खासदार सुनेत्रा पवार उपस्थित। विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीनिमित्त काकी पुतण्याची भेट। सुनेत्रा पवारांनी युगेंद्र पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। पवार दादांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका। दोघांमधील भेटीत युतीची कोणतीही चर्चा नाही। अजित पवार शरद पवार भेटीवर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। पवार कुटुंबीय एकत्र आले तर प्रत्येक कार्यकर्त्याला आनंद होईल। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केली भावना। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये प्रवेश। मुंबईतील भाजप कार्यालयात बावनकुळे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न। राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी फडणवीसांची भेट घेतली। प्रफुल्ल पटेलांनी सीएम फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली। पटेलांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अर्धा तास चर्चा। मणिपाल, सूर्या आणि इंदिरा आयव्हीएफ रुग्णालयांना एमएमसीकडे अहवाल सादर करावा लागणार। अहवालाचा अभ्यास करून एमएमसी अंतिम निर्णय देणार। तर ससून रुग्णालयाचा अहवाल मेडिकल काउन्सिलला प्राप्त। राज्य सरकारकडून धर्मादाय रुग्णालयांसाठी नवे निर्देश जारी। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर प्राधान्याने उपचार करण्याचे निर्देश। स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट अजय मिसार यांची नियुक्ती। अजय मिसार यांनी अनेक गंभीर गुन्हे तसंच दहशतवादी विरोधी कारवायांच्या अनुषंगाने दाखल खटल्यात शासनाकडून बाजू मांडलेली आहे। वाल्मिक कराड तुरुंगात, पण त्याच्या समर्थकांची दहशत कायम। बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डेंचा जबाब समोर। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर। नागपुरातील अंकुश कडू हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर। महिला व्यावसायिकाने 15 लाखांच्या हत्येची सुपारी दिल्याचं समोर। हत्या प्रकरणात 4 अल्पवयीन मुलांसह 8 जणांना अटक। जमिनीच्या वादातूनच हत्येचा कट रचल्याची माहिती। बीडच्या माजलगावातील हत्या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी 3 पथकं रवाना। ग्रामीण पोलिसात 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। बिल देण्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालकाची हत्या। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राज घनवट यांच्या पत्नीचा अकस्मात मृत्यू। पत्नी मनाली घनवट यांचा मृत्यू नाही तर आत्महत्या। अंजली दमन यांच्याकडून ट्विट करत शंका व्यक्त। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर। आत्महत्या करण्यापूर्वी वळसंकरांकडून मृत्यूपत्रात बदल सूत्रांची माहिती। अमरनाथमधील व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकरांच्या घरावर गोळीबार व गोळीबारात हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी हस्तगत। हल्लेखोर जितेंद्र पवार आणि त्याचा साथीदार अद्याप फरार।